आजकाल मोठमोठी बांधकामं करायची म्हणजे क्रेन, लेझर, कितीतरी आधुनिक तंत्रज्ञान लागतं. पण विचार करा, हेच काम 1300 वर्षांपूर्वी कसं झालं असेल, जेव्हा कोणतंच तंत्रज्ञान नव्हतं. तर चला, वेरूळच्या या अद्भुत कैलास मंदिराचं रहस्य उलगडूया. आपण पाहतो कोणतंही बांधकाम हे खालून वर जातं, बरोबर? पण हे मंदिर चक्क वरून खाली कोरलंय. आणि म्हणूनच हे मंदिर जगातलं एकमेव असं आश्चर्य मानलं जातं. हे बनवलंय 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी, आणि तेही फक्त 18 वर्षात. हे मंदिर बनवण्यासाठी तब्बल 4 लाख टन खडक डोंगरातून कोरून काढण्यात आला. आश्चर्य म्हणजे हा लाखो टन खडक गेला कुठे, याचा आजूबाजूला कुठेच मागमूस नाही. विचार करा, त्या काळात कुठले कम्प्युटर होते किंवा डिझाईनचे नकाशे, तरीही ही अचूकता साधली गेली. हे सगळं केलं गेलंय फक्त 2 साध्या साधनांनी, छिन्नी आणि हातोडा. म्हणजे कामात चुकीला काहीच वाव नव्हता, कारण एकदा कोरलं की झालं. तरीही बघा, मंदिरातील खांब, मूर्त्या, सगळं कोरीवकाम किती अचूक आणि एकसारखं आहे. एवढंच काय, तर 1000 वर्षांनंतरही इथली पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था उत्तम चालते. पण मग प्रश्न येतो की इतकी अवघड आणि जोखमीची पद्धत त्यांनी का निवडली? ह्याच्या मागे एक दंतकथा आहे जी कदाचित या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. कथा अशी आहे की राजा आजारी असताना राणीने नवस केला, मंदिराचा कळस पाहिल्याशिवाय उपवास सोडणार नाही. पण मंदिर बनायला तर कित्येक वर्ष लागली असती. तेव्हा एका हुशार वास्तुविशारदाने एक युक्ती सुचवली. त्यांनी सुचवलं की डोंगर वरून खाली कोरूया. म्हणजे काय, की मंदिराचा कळस सगळ्यात आधी तयार होईल. हे फक्त दगडात कोरलेलं काम नाही, तर आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा आणि कलेचा तो एक सर्वोच्च नमुना आहे. म्हणूनच आजही जगभरातले शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स हे बांधकाम बघून थक्क होतात. मग प्रश्न हाच उरतो, हे फक्त मानवी हाताने घडवलंय की यामागे काही दैवी शक्ती होती?